हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय रंगपंचमी स्पेशल थंडाई. थंडाई करण्यासाठी सगळ्यात पहिले मी 15 ते 20 बदाम घेतलेले आहे, तेवढेच काजू, तेवढेच पिस्ता, त्यानंतर 2 टेबलस्पून एवढे मी मगज घेतलेला आहे, 1 टेबलस्पून सोप, नंतर 1 टेबलस्पूनच खसखस घेतलेली आहे, त्यानंतर 1 टीस्पून आपण मिरे घेतलेले आहे, त्यानंतर गुलाबाच्या सुक्या पाकळ्या घेतलेल्या आहे, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहे थोड्याशा, 7 ते 8 वेलची टाकलेली आहे, थोडेसे केसरचे धागे टाकलेले आहे आणि थोडंसं जायफळ आपण किसून घालणार आहे यामध्ये. थंडाई घरी बनवायला अतिशय सोपी आहे. बघू शकताय आपण जायफळ किसून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडी खडी साखर घालतो आहे आणि थोडेसे किसमिश. आता हे सगळे साहित्य आपण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. पाण्यामध्ये एकदम छान भिजले म्हणजे याची पेस्ट पण एकदम मस्त होईल. मस्त रंग खेळून झाल्यावर जर तुम्ही थंडाई पिली तर एकदम छान झोप येईल. झाकण ठेवून आपण 3 ते 4 तास भिजत ठेवलं होतं. बघू शकताय एकदम छान भिजलेलं आहे सगळं साहित्य. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक याची पेस्ट करणार आहे. इतक्या साहित्यामध्ये 10 ते 12 ग्लास थंडाई तयार होईल आणि आपण हीच थंडाई जर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप महाग मिळते. थंडाईसाठी लागणारं ऑलमोस्ट साहित्य आपल्या घरातच असतं, त्यामुळे अगदी कमी खर्चामध्ये ही आपण थंडाई घरी बनवू शकतो. बघू शकताय एकदम छान पेस्ट अशी तयार झालेली आहे आपली. मिक्सरला फिरवताना जर एकदम बारीक होत नसेल पेस्ट तर थोडं पाणी टाका आणि मग पेस्ट करा, पण एकदम छान प्लेन अशी पेस्ट झाली पाहिजे. बघू शकताय एक मोठं पूर्ण बाउल भरून आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. मी आता एकच पेला थंडाई बनवणार आहे. त्यासाठी मी आधी ग्लासमध्ये 1 चमचाभर साखर टाकली आहे, थोडंसं दूध घालणार आहे आधी आणि साखर विरघळवून घेणार आहे आधी. जर तुम्हाला एकसाथ 10-12 ग्लास बनवायचे असेल तर पूर्ण दुधामध्ये आधीच थोडीशी साखर टाकून मिक्स करून घ्यायचं. गोड तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची. 1 चमचाभर मी ही पेस्ट या दुधामध्ये टाकणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि नंतर पुन्हा राहिलेलं दूध आपण यामध्ये घालणार आहे. जशी पुरणपोळी केल्याशिवाय होळीचा नैवेद्य कंप्लीट होत नाही ना, तसंच रंगपंचमीसाठी जोपर्यंत आपण थंडाई करत नाही तोपर्यंत रंगपंचमीची मजा येत नाही. व्यवस्थित पेस्ट आता मिक्स झालेली आहे. आपण राहिलेलं दूध टाकणार आहे. दूध टाकून त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेते. दूध एकदम थंडगार घ्या. आता त्यामध्ये थोडेसे बर्फाचे क्यूब टाकणार आहे. वरून थोडंसं डेकोरेशनसाठी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. एकदम थंड थंड अशी आपली थंडाई तयार आहे. रंगपंचमीसाठी अशी थंडाई बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.